अंगारकी चतुर्थी म्हणजे काय आणि ती कधी येते, त्याचं व्रत कसे करावे हे पाहणार आहोत थोडक्यात. अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी होय. म्हणजेच गणेश भक्तांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व असते. कारण या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते अशी मान्यता आहे. अंगारकी चतुर्थीचे काही महत्त्व आपण बघूयात. अंगारक म्हणजे जेव्हा मंगळ संकष्टी चतुर्थीला येतो तेव्हा कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार मंगळदेवाने अंगारक गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. गणपतीने प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला की मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने म्हणजेच अंगारकी ओळखली जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्यांची सर्व संकटे दूर होतील. असे मानले जाते की अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने पूर्ण वर्षाच्या 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्यफळ मिळते. या दिवशी कशी पूजा करावी, उपवास कसा करावा, काय करावा हे आपण पाहूयात. या दिवशी दिवसभर उपवास केला जातो. काही लोक निर्जला उपवास करतात तर काही फलाहार घेऊन ज्याने त्याने आपापल्या प्रकृतीनुसार जसा जमेल तसा उपवास करावा. सायंकाळी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर सोडला जातो. गणपतीची आरती, नैवेद्य वगैरे दाखवून उपवास सोडावा. यावर्षी पंचांगानुसार 2026मध्ये 3 वेळा अंगारकी चतुर्थी योग येत आहे. पहिली 6 जानेवारी मंगळवार माघ कृष्ण चतुर्थीला या दिवशी असेल. दुसरी 5 मे मंगळवार ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी. मुख्य उद्या तिथी आहे 29 सप्टेंबर 2026 मंगळवार ही तिसरी अंगारक चतुर्थी या वर्षाची असणार आहे. तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठून गणपतीचे नामस्मरण करून किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जास्तीत जास्त मंत्रपाठ करावा. घरामध्ये मंत्र जप करण्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. घरात सुख समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर गणपती बाप्पाचे भरभरून आशीर्वाद आपल्याला या दिवशी मिळतात. म्हणूनच या दिवशी अंगारकीला नक्की उपवास करावा आणि आज आपला अंगारकीचा उपवास उत्तम व्हावा यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून गणपतीला मोदक, दुर्वा, पंचामृताने आधी स्नान करून घ्यावे. त्यानंतर आरती करावी. प्रसादात मोदक आणि फुलं चढवावेत. त्यानंतर 21 दुर्वा अर्पण कराव्यात गणपतीला. या दिवशी 21 दुर्वा अर्पण करण्याचे विशेष महत्त्व असते. त्याचबरोबर 21 मोदकही अर्पण केले जातात. तर नक्की उपवास करा. काय फरक पडला, काय अनुभव आला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.